नमस्कार मित्रांनो, आम्ही आलोय बघा खेकड्याला. आणि खेकड्याला आलोय याचं कारण की लय दिवस झालं जायचं बोलतात सगळेजण, पण काय गेलो नव्हतो. मग असं गमतीशीर सगळे म्हणले जाऊया, तर बोलले सगळी चला मग जाऊया. मग आम्ही आलोय बघा खेकड्याला. आणि सगळं वातावरण ओढ्यातलं बघा डेंजरच आहे. आमच्या नादच नाही करायचा. आता कसं बघा, जिथं बॅटरी पाडेल तिथं खेकडा 100% दिसतो तर दिसतो बघा. पहिलाच खेकडा, नादच नाही करायचा. कसं आहे ना रामडाच. मग असं प्रत्येक ठिकाणी असं खेकडं बघा दिसतात बॅटरी पाडेल तिथं. पण वेगवेगळे जनावरं पण, म्हणजे साप, हिरवळा, हे असले पण जनावरं बघा भरपूर आहेत बघा याच्यामध्ये. मग आम्ही आता खालच्या साईडून पाक वरच्या साईडपर्यंत बघा जाणार खेकडं पकडत. मग भरपूर गावणार ही 100% गॅरंटी आहे आम्हाला. मग बघा, आणि या अडचणीतनं याच्यातनं भीती पण वाटते, पण काय करायचं, नाद आहे ना खेकडे पकडायचा, तर नाद ह्यो केलाच पाहिजे. म्हणून आता प्रत्येक ठिकाणी बघीत हे जायलाच लागतंय बघा आता. आणि काय सांगायचं तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी झाडं झुडपं, अडचण, काटं. आणि मग म्हटलं यासनी सगळ्यांनी आपलं सरळ वाड्यातनं चालला. मग आम्ही बघा आता ओढ्यातनं निघाली सरळ. अडचणीतनं जायचंच बसायचं नाही. मग दगडं कुठं काय लागते ती, तरी पण आपलं धाडस करत पुढं निघालोच. आता प्रत्येक ठिकाणी बघेल तिथं खेकडा हायचं बघा. आता ह्यो बघा खेकडा कसा दिसतोय, एकदम रामडाचा आहे बघा, आहे का नाही. मग आम्ही आणि बारडी पण घेतल्या त्यासाठी. बारडी कशासाठी, तर आपलं खेकडं किती पण गाव द्या, पण त्या बारडीतच टाकायचं. बघा कसा रामडा आहे, पळतोय कसा बघा. आणि बघेल तिथं आहे. पण काय टायमात फिरवळा पण हातात येतो बरं का भावानं. पंचायत होती मग टेन्शन येतं. मग नक्की काय हातात आलं हीच कळत नाही. आणि त्यासाठी बॅटरी पाहिजे बघा चांगली, फोकसवाली. बॅटरी जर व्यवस्थित चांगली असली ना, मग तुमचा कसला पण खेकडा असू दे, काय पण असू दे बघा वाड्यात, आणि दिसणारच रामडामध्ये. विषयच एकदम हार्ड. मग असं आम्ही पकडीत बरंच खेकडं पकडत गेलो बघा भावानं. आता राहिला म्हणजे वरलीकडची साईड फक्त राहिल्या. मग वरलीकडची साईड हिरेकडची साईड केली म्हणजे विषयच हार्ड, विषयच संपला. आणि आमच्या वाड्यात एवढं भ्या वाटत नाही मित्रांनो, कारण एकदम साफ वाडा आहे. एकदम अशा अडचणी लय पण अडचण नाही मित्रांनो, एकदम ओके मध्ये आहे बघा भावानं. तर आता आम्ही आता वारल्या साईडला निघालोय, चाललोय बघा. आता वारल्या साईडला जाताना साप कदाचित दिसणारच, त्यात हिरवळा पण दिसणार. मग त्या अडचणीतनं ते बघीतून सावरीत जायला लागते भावानं. भ्या पण लय वाटते, पण काय करता, भीती लय बाळगायची नाही. कारण हाय तर हाय, नाही तर नाही, विषय क्लोज, तिथंच संपला. कसा रामडात. मग आता आणि ह्यो तर आमचा काय टेन्शनच घेणं झालं. कसा पण हात घालतोय आत, भेळ बघिना आणि काय बघिना, एकदम हात आत घालून खेकडाच बाहेर काढतोय. विषय हार्ड, कसा रामडा, नादच नाही करायचा त्याचा. आता खेकड्याचा विषय म्हणजे कसं भावानो, कधी तर चव, पण आम्ही घरी नेत बसत नाही बघा. त्याला मस्तपैकी असं बाहेर आणि जळाबिळाने घेऊन विषय एकदम हार्ड करणार बघा, नादच नाही करायचा. ओके का नाही विषय. आणि मित्रांनो, आमच्या इथली काय ठिकाणं एकदम डेंजर आहेत बघा. कारण जिथं जाईल तिथं काय ना काय तर असतंयच बघा. त्यामुळे एकदम ओके मध्ये जायचं. आणि त्यात बिबट्याच्या भ्यामुळे तर टेन्शन येते. आता ह्यो बघा हिरवळा केवढा मोठा आहे का नाही, डेंजर, खतरनाक काम असतंय मित्रांनो. हे असलं हातात आलं तर पळता भोय थोडू त्या बघा. त्यामुळं व्हायचा व्यवस्थितच बघा, विषय हार्ड. तर आता आम्ही बघा जाळाबिळान गोळा केलंय. आता मस्तपैकी ह्याच्या जाळून आणि एक नंबर भाजायचं, खतरनाक भाज, विषय रामडा झाला पाहिजे. आता ह्याला काढायचं आणि मस्तपैकी नांग्या बिंग्या मोडून व्यवस्थित वेगवेगळ्या करायच्या बघा. वेगवेगळ्या केल्या पाहिजे तर भाजा व्यवस्थित येतं. पेंद एकदम ॲक्युरेट काढायचं सगळं, आणि कसं भाजायचं ओके मध्ये. आता आम्ही भाजून घेणार आहे आणि मस्तपैकी असं खाणार आहे. आता तुम्हाला दावतो मित्रांनो कसं भाजलेलं बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.